आयडिओग्राम वरती क्लिक करायचं. कशासाठी यूज करतो तर आपण आयडिओग्राम? तुम्हाला लोगो बनवायचा आहे तर लोगो लॉग इन विथ गुगल करायचा, नाहीतर लॉग इन युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लय. आता ह्याचा पासवर्ड टाकावा लागेल. हॅलो, हा सर बोला ना. हो, कच्चा ड्राफ्ट बनवलेला आहे, तो पाठवू का? हॅलो, हा तो मी पाठवून देतो तुम्हाला, कच्चा ड्राफ्ट आहे. हॅलो, काय करायचं आपल्याला? ट्राय झालं. आपल्याला काय करायचंय? काय अपलोड? लेट क्रिएटिव्ह फर्स्ट कॅरेक्टर. तुमचं कॅरेक्टर क्रिएट करायचंय, किंवा तुम्हाला दुसऱ्या अजून काही गोष्टी करायच्या असेल तर तुम्ही इथून क्रिएट करू शकता. पण मला काय करायचंय? लोगो क्रिएट करायचा. कसं करायचं लोगो क्रिएट? तिथे काय करायचं? तुमचा प्रॉम्प्ट टाकायचा. मी काय टाकतो? क्रिएट अ लोगो फॉर माय डिजिटल मार्केटिंग एजन्सी. एजन्सीचं नाव टाकायचं. कसं? डबल काउंटेड मध्ये, मग त्यांना सेन्स होतो. आणि डिजिटल आणि विथ स्लोगन काय टाकायचं असेल तर ते टाका. समजलं? विथ प्रीमियम लुक. एवढं सिंपल टाकायचं आणि जनरेट करायचं. आणि लोगोची साईज पण होती तिथं, तर ती सिलेक्ट करायची. किती सेकंद लागले लोगो क्रिएट करायला? एवढा लोगो 2000 रुपयाला बनवून दिला. किती रुपयाला? आला? कोणता चांगला वाटतोय? कलर चेंज करायचंय, मॅजिक फिल करायचंय, करू शकता. स्टाईल चेंज करायची, चेंज करा. साईज चेंज करायची, किती साईज करणार, काय करणार, इथून होतंय. अपग्रेड केलं तर अजूनही होतंय. कॅरेक्टर बनवायचंय, कॅरेक्टर इथून बनवू शकतात. न्यू कॅरेक्टर डायरेक्ट तुमचा फोटो अपलोड करायचा, त्या लोगो मध्ये तुमचा फोटो पण दिसेल. म्हणजे भरपूर साऱ्या गोष्टी. तर पण आपल्याला तात्पुरत्या गोष्टी करायच्या होत्या. ह्याला डाउनलोड करायचं. किती सिंपल आहे डाउनलोड करणं. जेपीजी पाहिजे का पीएनजी पाहिजे? डाउनलोड झाला. डाउनलोड सिंपल आहे. आता आपल्याला काय करायचंय? कव्हर फोटो करायचा आहे. कव्हर फोटो कसा करणार? नीड फेसबुक फॉर माय जनरेट. आता इथं साईज चुकली. का चुकली साईज? त्याचं रिझन सांगतो. इथं क्लिक करायचं, इथं सिलेक्ट काय करायची साईज? हे दिसले? ही जी साईज आहे, ही कशाची साईज आहे? 1250. अपग्रेड प्लॅन केला तर तुमचं होईल. हो.
नाही, हे फ्री ऑफ कॉस्टचं पण आहे आणि पेडचं पण आहे. असे भरपूर सारे टूल आहेत. हे आयडिओग्राम झाला, पण बाकीचे AI चे टूल आहेत ना. चॅट जीपीटी फ्री आहे, गुगल बाड फ्री आहे. सगळ्यांना समजतंय का? बोर होतंय? 64% कंप्लीट झाले. कंप्लीट झाल्यावर ते खाली दिसते. राहिलं का बरोबर? झालं का? तुम्ही अजून पण चेक करू शकता किंवा तुम्ही टाकू शकतात अजून ह्याला मोर मध्ये जायचं आणि तिथून तुम्हाला ग्रेड वगैरे जर सिलेक्ट करायचं असेल तर सिलेक्ट करू शकता. मॅजिक रिमिक्स, स्टाईल, ऑटो, जर्नल आणि हा रिअलिस्टिक डिझाईन. तुम्हाला त्याच्यात काय पाहिजे का ते चेंज करून हे तुम्ही कसं आहे ना प्रॅक्टिस वरती डिपेंडेंट असतात गोष्टी. मी आता रिमिक्स केलाय त्याच्यामधला थोडा, बघू आपण कसं होत आहे. झालं? कोणता चांगला वाटतोय? ओके, आणि हे मी काय करतो, आपल्या फेसबुक जातो. ह्या गोष्टी आधीच रेडी पाहिजे ना. ओके वाटतंय? ओके बसला. प्रोफाइल पिक्चर ओके. एवढं काम करायला लोक पैसे घेतात. तुमचा नंबर आला, तुमची कॅटेगरी आली, पेज क्रिएट झालंय आणि इथं काय करायचंय, नेक्स्ट करायचं. व्हॉट्सअप नंबर टाकायचा आहे, टाका. नसेल तर स्किप करा. तुमच्या फ्रेंडला रिक्वेस्ट इन्व्हाइट करायचंय. तुमचे फ्रेंड आहेत तर 1,500 लोकांना इन्व्हाइट केलं, त्याच्यातले 15 लोक तर तुम्हाला ऍक्सेप्ट करतील, फॉलो करतील पेजला, कारण ते तुमचे फ्रेंड आहेत. म्हणून म्हणतात आता कपटी मित्रापेक्षा बिनधास्त शत्रू बरा. फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतील, त्यांनी ऍक्सेप्ट नाही केलं, काय करायचं त्याला? मग त्याला फ्रेंड म्हणणार का आपण? कसं हँडसम दिसतंय पेज का ब्युटिफुल दिसतंय? चिकना दिसतंय. आता इथं बघा, 0 लाईक्स आहेत आणि 0 फॉलोअर आहे. तुमच्याकडे कोणी विश्वास ठेवेल का? पण हे दिसायला एवढं अट्रॅक्टिव्ह दिसतंय म्हणून लोक म्हणते हराव ह्याचे डिजिटल अनिकेत म्हणजे जबरदस्त दिसतंय. दिसतील ना? दिसायला चांगलं दिसतंय का? हा लोगो बनवायचे 500,000 रुपये घेतील, आपण फ्री ऑफ कॉस्ट केलं. असंच काम असतं डिजिटल मार्केटिंग मध्ये. हे काम करतंय डिजिटल मार्केटिंगचं असं दिसतंय का नाही दिसत? ग्राफिक डिझायनरला जर बनवायला लावलं असतं तर त्यांनी 1 दिवस पण घेतला असता आणि पैसे पण जास्त गेले असते आणि काहीतरी वेगळंच बनवलं असतं. त्याच्यामुळं AI चे टूलमुळे खूप फास्ट काम होत आहे. आपण पेज बनवायचे 2,000 घे,
किती वेळ लागलाय आपल्याला पेज बनवायला? पेज बनवायला काय अवघड लागतंय का? एवढंच फक्त करून द्यायचं असतं. एखादा नवीन क्लायंट आणला त्याला म्हणून वेबसाईट बनवतो, तुझे फेसबुक, इंस्टाग्राम आणि लोकल एसईओचं पेज बनवून देतो 35,000 रुपये. पण तुम्ही आपलेत म्हणून 25 घेत. आणि लय वेळ लागतो म्हणायचं बनवायला फेसबुकचं पेज. मेहनत किती? भरपूर लागतं, फक्त असं तुम्हाला बोलता आलं पाहिजे. आता काय करायचंय? दिसतंय खाली हे सगळं? आता आपल्याला काय करायचं, ह्याचा ऍक्सेस कोणाला द्यायचा असेल तर प्रोफेशनल डॅशबोर्ड मध्ये जायची गरज नाही. का जायची गरज आहे? जायची गरज नाही. पेज वरती जायचं आणि आता हे मला द्यायचे सौरभला, तर काय करणार मी? ऍड पीपल आणि तर नेक्स्ट करणार. म्हणजे तिथं बसले बसले सौरभ काय करणार? तिथं बसून अनिकेत, त्या डिजिटल अनिकेतसाठी काम करणार. सपोज आता इन्फोसिस मध्ये तुम्ही जॉबला लागलात, तर इन्फोसिसचा मालक जो येतो त्याचा अकाउंट देईल का तुम्हाला? नाही. तर तो काय करणार? तुम्हाला पेजचे ऍक्सेस दिले जातात. मग इथं सौरभ आहे, बरोबर आहे का स्पेलिंग? आहे रे. बरोबर आहे का? पण तो आपला फ्रेंड नाही म्हणून आपल्याला आता लाखो लोक दिसतील सौरभ आहे रे नावाने. म्हणतो तो जर त्या अनिकेतचा फ्रेंड असता तर लवकर दिसला असता. हे मला द्यायचंय चालवायला. नवनाथ DAR NA टाकायचं. हे दोन माझ्या, एक पिवळा शर्ट आणि एक काळा शर्ट आणि एक व्हाईट पांढरा. तुम्हाला काय द्यायचंय? त्यांना कंटेंट लिहायला द्यायचंय, मेसेज आणि कॉलचा ऍक्सेस द्यायचंय, ऍड रन करायला द्यायचंय आणि इथं गिव्ह ऍक्सेस करायचा. इथं त्यांचा पासवर्ड टाकायचा, कोणाचा? अनिकेतचा. आणि इथं कन्फर्म करा. फ्रेंड रिक्वेस्ट तिकडे ऍक्सेप्ट आले का? 31 दिवसापर्यंत मी ऍक्सेप्ट करू शकतो, त्याच्यानंतर ते ऑटोमॅटिक एक्सपायर. समजलं? किती सिंपल आहे, येईल का सगळ्यांना? आता मला काय करायचं, ह्या पेजला काय कनेक्ट करायचंय? इंस्टाग्राम कनेक्ट करायचं. कसं करणार? कुठं जायचं लिंक अकाउंटला? सेटिंग साठी काय करावं लागतं? दिसतंय? किंवा दुसऱ्या अँगलने सांगतो, मी इथं उभा आहे आपल्या पेजवरती. कुठं जाणार तुम्ही? सी मोर वरती. सी वरती काय दिसतंय का? पेज दिसते. ह्याच्यावरती क्लिक करा. ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट काय दिसणार आहे? खाली सेटिंग दिसते. ह्या सेटिंग वरती क्लिक करा. सगळ्या गोष्टी इथंच भेटतील तुम्हाला. लिंक अकाउंट दिसते. लिंक अकाउंट नंतर ऍक्सेस अँड कंट्रोल दिसते. ऍक्सेस इन्फॉर्मेशन दिसते. ह्या गोष्टी लिंक अकाउंट करायचे. लिंक अकाउंट वरती जा. फेसबुक आणि इंस्टाग्राम कनेक्ट होईल. व्हॉट्सअप कनेक्ट करायचंय, तर नंबर टाका, सेंड कोड करा, एक कोड येईल तुम्हाला. आला का कोड? व्हॉट्सअप वरती येईल. 95958. झालं. किती सिंपल आहे. व्हॉट्सअप कनेक्ट आहे, दिसते का? रिमूव्ह करायचं असेल इथं का? आता इथं नंतर तुमचं अकाउंट क्रिएट कनेक्ट, कुणाचं कनेक्ट करायचंय? इंस्टाग्रामचं. तर इथे इंस्टाग्राम मध्ये जा, कनेक्ट करा आणि कनेक्ट मध्ये तुमचं कनेक्ट. इथे तुमचं इंस्टाग्राम अकाउंट टाकायचं, पासवर्ड टाकायचं, त्याचा लॉग इन करायचं. झालं. तुम्ही फेसबुकच्या वरती पोस्ट टाकली, इंस्टाग्राम वरती पोस्ट टाकली फेसबुकच्या पेज वरती, बरोबर आहे?
अजून कोणाला काय आता किती लोकांनी पाहिलंय, किती व्ह्यूज आलेत, किती मेसेज आलेत, किती फ्रेंडशिप झालेत एका दिवसात, 10 दिवसात, लास्टच्या 6 महिन्यात कसं करू शकतात तर ते हिथून. कोणाला काय प्रॉब्लेम? इथपर्यंत कालचं लेक्चर झालं. हो, पण तुम्हाला समजलं नाही तरी पण कसं काय कोणाची आठवण करेल? हम्म? काही एका जागेवर जास्त बसवत नाही. हा? काय प्रॉब्लेम येतो? आज जा तुम्ही इंटरव्ह्यूला तिथं रिझ्यूम घेऊन. ऋषिकेश तुमचा रिझ्यूम पाठवलेला आहे. ओके सर. सर जाता ते का पेजचा तुम्ही? ऍक्सेस चालवण्यासाठी त्याचं तर कसं जावं लागतं? काय बोलले? पेजचं फेसबुक पेजचं हे आपलं ऍक्सेस सपोज झाला सपोज द्यायचं आहे, हा तर कशात जावं लागतं? हा इथं बघा, आता मी इथं पेजवरती गेल्यानंतर प्रोफेशनल डॅशबोर्ड दिसतंय. हे प्रोफेशनल डॅशबोर्ड राईट साईडला पेज ऍक्सेस आले का त्याच्यावरती क्लिक करायचं आणि इथं काय येस येस. करायचं, ऍड न्यू मध्ये नेक्स्ट करायचं आणि ज्याला पाठवायचंय त्याचं नाव टाकायचं. सचिन तेंडुलकरला द्यायचंय सचिन तेंडुलकर. येईल का? येईल. असं टाकायचं, सिंपलच आहे. कशाचा रिमोटला टीव्ही बघायची का तुम्हाला? कशाचा रिमोट? एसीचा का टीव्हीचा? हा हा अजून काय पाहिजे? झालं? डिलीट कसं करायचं लक्षात आहे तुमचं? प्रोफेशनल येस डॅशबोर्ड. सर. हो, सांगा मग कसं डिलीट करायचं? सेटिंग मध्ये जायचं, ऍक्सेस कंट्रोलला ऍक्सेस कंट्रोल जायचं, खाली सेटिंगला आल्यानंतर जाऊन. येतो सेटिंग. तुम्हाला मुलगी पाठवायची, सेटिंग करून पाठवू शकता. तुम्ही कोणाकडे सेटिंग केली? कोणत्या मुलाकडे? तुला मैत्रीण आहे? मैत्रिणीला मैत्रीण असतात काय करू? सेटिंग लावावं लागते सगळ्या गोष्टीची. त्याच्यामुळे सेटिंग खूप इम्पॉर्टंट आहे. सेटिंग मध्ये जायचं. कुठे आहे सेटिंग? सेटिंग मध्ये जाऊन तुम्हाला हे कंट्रोल करावं लागतं. काय कंट्रोल करणार तुम्ही? गर्लफ्रेंडला? काय तर ऍक्सेस अँड कंट्रोल मध्ये जायचं आणि तिथून तुम्ही डिलीट करू शकता. दिसतंय? अनपब्लिश पेज पण करू शकतात आणि डिलीट पेज पण करू शकतात. कंटिन्यू. आता काय प्रॉब्लेम येईल का तुमच्या जीवनात? हे कोण आहे माहिती ना? आणि ही कोण आहे? त्याची गर्लफ्रेंड आहे का? कोण आहे? नेक्स्ट बॉन्ड आहे का ती? अशी नावं ठेवतात, नेक्स्ट बॉन्ड, जेन बॉन्ड, चिंगचॉंग. आता सगळ्यात महत्वाचा टॉपिक कोणता आहे? तुम्ही काय ठेवताय? नाव ठेवताय का? ही मार्केटिंग आहे का मॅनेजमेंट आहे? ही पोस्ट आहे ती मार्केटिंग आहे का? मार्केटिंग करायचं म्हटलं की पैसे लागतात, जे की कोणाकडे नसतात ते. बरोबर आहे ना? पैसे असून सुद्धा काय काय लोकांना मार्केटिंग करता येत. योग्य प्रकारे मार्केटिंग केली तरच तुमचा बिझनेस ग्रो होऊ शकतो. मग आता सांगा सौरभ, कशी मार्केटिंग करणार आपण? आता अंकितला काय करायचंय? त्याला डिजिटल मार्केटिंगचं फेसबुकचं पेज काढता येते, त्याला ऍडव्हर्टाइजमेंट आणि लीड जनरेट करता येते, पण त्याला पाहिजे क्लायंट. मग आता तो काय करणार? ऑनलाईन वाले आहेत का? लय बघ चेक करावं लागतं त्यांना. आणखी तर तुम्ही बोलत नाही तर काय, घसा बसलाय का? नाही आहे. मग बोला की.
आता ऍड मॅनेजर करायचं. ऍड मॅनेजर मध्ये जाऊन आपल्याला ऍड रन करायची. मग कशा रन करतात ऍड, तर त्याचं आपण आता इथं पाहू. दिसतंय हे, किंवा अनिकेतच्या अकाउंट काय प्रॉब्लेम. चुकलात तर डायरेक्ट सिम्बॉल वरती क्लिक करायचं. हे सिम्बॉल दिसतो फेसबुकचा, त्याच्यावरती क्लिक करायचं. इथे जर तुम्ही क्लिक केलं तरी एक असतं ऍड मॅनेजर आणि एक असतं ऍड सेंटर. तर तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट रन करायची तर काय लागतो, पेज लागतो आणि अकाउंट पण लागतो. म्हणजे सपोज एकच मुलगा आहे आणि तो बोलला मला लग्न करायचंय, होऊ शकतं का एकट्याचं लग्न? एखादा कोण लागेल, पोरगी लागेल. म्हणजे पेज म्हणजे काय, मुलगी आहे, आणि अकाउंट म्हणजे काय, मुलगा. मुलगी खर्चायला पैसे कोणाकडून घेते, नाही घेत. तसं काय नसतं, मी जस्ट एक्झाम्पल आठवलं म्हणून सांगितलं. अकाउंट म्हणजे पप्पा आणि पेज म्हणजे मम्मी. समजलं? मग ते दोघांचं काय म्हणणार, त्यांना एक मुलगा होणार. तो मुलगा म्हणजे ऍडव्हर्टाइज. पहिल्यांदा आपल्याला आता काय ऍड मॅनेजर वरती क्लिक केले तर आपल्याला तिथं ऍक्सेप्ट करायचंय. टर्म्स अँड कंडिशन ऍक्सेप्ट केली का? थँक्स फॉर ऍक्सेप्टिंग नॉन डिस्क्रिमिनेशन पॉलिसी. बरोबर. मार्केटिंग ऍड म्हणलं की पैसे आले, मार्केटिंग आले. बरोबर आहे. म्हणजे सपोज आता मी व्हॉट्सअपला स्टेटस ठेवलं माझं गाडी घेतलेली, तर त्याला मला पैसे लागतील का? आणि लोक माझं स्टेटस बघणार. कोणती लोक बघणार? सपोज आता मी ऍडमिशन ओपन किंवा एखाद्याचं प्लेसमेंटचं पोस्टर बघितलं, ती ऍडव्हर्टाइजमेंट कोण बघणार आहे? जे लोक ऑलरेडी माझ्याकडे शिकतात किंवा घरचे पण बघणार. ते कुठे ऍडमिशन घेणार आहे? मग तो राईट टार्गेट ऑडियन्स नाही, त्याला ब्रँड अवेअरनेस बोलतात. जसं की मार्केटिंग म्हणलं ना, आता हे इथं मी जर ऍड रन केली ना, तर मी जर इथं कंट्रोल करू शकतो. माझी ऍड फक्त नवीन कस्टमरला दिसली पाहिजे. जे ऑलरेडी माझ्याकडे कोर्स करतात किंवा जे ऑलरेडी माझ्याकडे इनरोल पास आउट झाले त्यांना मला कोर्स दाखवायचा नाही, तर तसं पण कंट्रोल करू शकतो. त्याला बोलायचं मार्केटिंग. मार्केटिंगची डेफिनेशन तुम्हाला माहिती, मार्केटिंग म्हणजे आपला प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेस फक्त राईट टार्गेट ऑडियन्सलाच पोहोचणं. मला आता गाडी घ्यायची तर गाडीचीच ऍड दिसली पाहिजे. मला फ्लॅट घ्यायचा आहे, मी कुणाला तरी विचारलं असेल किंवा मी कुणाबरोबर तरी फोनवरती बोललो असेल की हा तुम्ही डायरेक्ट 95चा 97ला करा किंवा 97चं 95ला करा, ते माझ्या फोनने ऐकलं म्हणून मला लगेच आता रिअल इस्टेटचे ऍड दिसतात. बरोबर आहे. तर ह्याच्यामध्ये पण कंट्रोल केलं जातं. तर ते कसं कंट्रोल करायचंय, ते ऍड मॅनेजर मधून केलं जातं. तर आता आपण नीट लक्ष द्या तुम्ही, हे खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे काय, हॅलो, हा बोला ना, हा बोला ना. कशासाठी? नाही ना, आता नाही, मी तुम्हाला फोन करतो. नाही ना, आता नाही, मी फोन करतो लेक्चर मध्ये. तर हे काय झालं, तुमचं ऍड मॅनेजरचं अकाउंट आणि डॅशबोर्ड. हे कशाचं अकाउंट आहे? ऍड मॅनेजरचं डॅशबोर्ड. खूप सिंपल आहे. मी काय केलं, पेज वरती गेलो आणि ऍड मॅनेजर वरती क्लिक केलं. सगळ्यांना समजलंय का? परत एकदा सांगू. काय केलं मी, पेज वरती, पेजच्या खालीच इथं काय ऍड मॅनेजर वरती क्लिक केलं. ऍड मॅनेजरचा डॅशबोर्ड ओपन झाला. आता काय करायचंय मला, ऍडव्हर्टाइजमेंट करायची. ऍडव्हर्टाइजमेंट करणे, मार्केटिंग करणे म्हणजे काय करणे, तर लोकांना शोकेस करणे. मी महाराज आहे, मी लोकांचं भविष्य पाहतो. हे मी जर तुम्हाला सांगितलं तरच तुम्हाला माहित होईल की मी भविष्य पण पाहतो. मी जर सांगितलंच नाही तर तुम्हाला माहिती का मी महाराज आहे म्हणून? खरंच आपण भविष्य पाहतो. त्यासाठी 80 रुपये मिनिटाला लागतात. पाहायचंय का तुमचं भविष्य? ह्याच पण पाहू शकतो. तर हे मी आता तुम्हाला आधी इथपर्यंत माहित नव्हतं म्हणून माझं नाव नवनाथ ठेवलंय.
पाहतो भविष्य. पण मी कधी मार्केटिंग केली का? त्याच्यामुळे माझ्याकडून अजून कोणीच भविष्य नाही पाहिलं. समजलं का? एका मुलीला म्हणलं तुझं पुढल्या वर्षी लग्न होईल, तिचं 1 वर्ष आधीच लग्न झालं. म्हणजे एवढं उगाच काय पण सांगायचं भविष्य. एखादा तुला मुलगा होणार आहे का मुलगी? आधी मुलगा होईल नंतर मुलगी होईल. त्याला काहीच नाही झालं 5 10 लोकांना सांगितलं एकाच तरी बरोबर होईल. आणि ज्याचं बरोबर होईल त्याचीच मार्केटिंग करायची. बघा मी सांगितलं म्हणून झालं, नाही तर काहीच नसतं झालं. बरोबर आहे का? ह्याला म्हणायचं मार्केटिंग. सिरियस घ्या, नंतर भेटून जसं काय झालं? खूप चांगला हा. क्लासचे पैसे देणार क्लासचे पैसे देणार नाही असं तुम्हाला आता जे लोक सांगतात ना, मग तुम्ही स्वभावाने खूप चांगले येतात, तुम्ही लोकांचा विचार करतात, पण लोक तुमचा विचार करत नाहीत. मग प्रत्येक माणूस लोकांबद्दल विचारच करतो ना. का विचार करतो? आपल्याकडे टाइम आहे, फ्री टाइम आहे. मग फ्री टाइम मध्ये माणूस काय करतो? विचारच करणार, दुसरं काय करायला नाहीच आहे आपल्याकडे. मग हे जे असे महाराज असतात ना, ते अशाच गोष्टी सांगतात. मग त्याच्यामध्ये माणूस काय होतो? असतो. तर आपलं टॉपिक आहे मार्केटिंग करणे. मार्केटिंग करण्यासाठी तुम्हाला काय आलं पाहिजे? स्ट्रॅटर्जी आलं पाहिजे. आता सपोज अनिकेत आहे डिजिटल मार्केटर, त्याला काय करायचंय? एखाद्या क्लायंट घ्यायचे, वेबसाईट डेव्हलपरचा घ्यायचा आहे, लोकल एसईओचा घ्यायचा आहे, किंवा आपली एनएमडी कंपनी. एनएमडी कंपनीला काय डेटा सायन्स, डेटा अनालिटिक्सचे प्रोजेक्ट घ्यायचे, किंवा वेबसाईट डेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट घ्यायचे, किंवा सोशल मीडिया मॅनेजमेंट, लोगो डिझाईनचे प्रोजेक्ट घ्यायचे. तर मग आपण मार्केटिंग कुठं करणार? एकतर फेसबुकवर, इंस्टाग्रामवर, लिंकडिन वरती, किंवा स्नॅपचॅटवर, जिथं जिथं लोक असतील तिथं. पण आता हे फेसबुक कोण यूज करतं? लोक यूज करतात. मी कोण आहे? माणूसच आहे. माणूस म्हणजे लोक. लोकांनी लोकांसाठी, लोकांच्या हितासाठी केलेल्या कार्याला काय म्हणतात? लोकशाही. बरोबर आहे ना? फेसबुक ऍड रन करतं का? फेसबुकची टीम नाही. त्याचं फेसबुक हा फक्त एक माध्यम आहे. तिथं कोण ऍड रन करतं? ज्याचं प्रॉडक्ट किंवा ज्याची कंपनी तो करतो. पण त्याच्यामध्ये ते ऍड रन करत ते माणूसच असतो का बाय माणूस असतं? कोण असतं? माणूस असतो. आणि ते ऍड पाहतं तो कोण असतो? माणूसच असतो. माणसं लागतील, माणसं नसली तर काय? ऍडव्हर्टाईज. मग त्याच्यामुळं तुम्हाला काल मी एक्झाम्पल सांगितलं होतं की मागं काय करायची लोक? नवीन कुत्रा आणलं त्याचा अकाउंट क्रिएट करायचे, नवीन गाडी आणली त्याचा अकाउंट क्रिएट करायचे, त्याच्यावर त्याचे फोटो टाकायचे. त्याच्यामुळे फेसबुकचे अकाउंट लय वाढत गेले, आणि जे ऍड रन केल्यावर दिसतच नव्हते. 25-30 हजार लोकांपर्यंत रीच व्हायचं का? कारण अकाउंट जास्त, पण ते सजीव आणि निर्जीव गोष्टी माहिती येतं. मग सजीव लोकांचंच फक्त अकाउंट असतं, निर्जीव लोकांचं काय? पेज असतं, असं फेसबुकने सांगितलं. मग जर सजीव असाल तरच काय करायचं? तुम्ही अकाउंट क्रिएट करायचं. पण झाड पण सजीव आहे, पण ते विचार करू शकतं का? नाही करू शकत. त्याच्यामुळे मग त्यांनी ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे त्याच लोकांचं, म्हणजे तुमचं जर सस्पेंडेड झालं तर आधार कार्ड सबमिट करा. मग कंपनीला पण आधार कार्ड असतं प्रायव्हेट लिमिटेड, त्याला डिसिजन घ्यायचा. मग त्याच्यामध्ये पण त्यांनी सब टाईप बनवलं, रूल्स अँड रेग्युलेशन भरपूर सारे बनवले. हे झालं ऍड मॅनेजर. त्याच्यावरती क्रिएट वरती क्लिक करायचं. आता तुम्हाला काय करायचंय? लोकांना फक्त दाखवायचंय. आता सपोज ह्याचं एक्झाम्पल घेतलं, ह्याचं नाव काय माहितीये का तुम्हाला? काय नाव आहे? ऋषिकेश नाव आहे. ऑनलाईन वाल्यांना माहिती, ऋषिकेश नाव आहे. आता ऋषिकेश दिसायला 1 नंबर आहे, छान दिसतो, हँडसम आहे. पण जर तू बाहेरच नाही गेला, बाहेरच घेत नाही गेला, त्याला कोण पाहणार आहे का? कोण पाहणार आहे?
मग त्याला जर कोणी पाहिलंच नाही तर त्याच्यावरती कोण प्रेम करेल का? मग त्याच्यावरती जर कोणी प्रेम नाही केलं तर त्याला गर्लफ्रेंड पटेल का? समजलं तुला का गर्लफ्रेंड नाही? मग त्याच्यामुळं तुम्हाला काय करावं लागतं? आता बघा, तू एकदम चांगला आहे, दिसायला पण चांगला आहे, तुझा स्वभाव पण चांगला आहे, आणि तुझ्याकडे ज्या गोष्टी पाहिजे एका मुलीला त्या सगळ्या गोष्टी तुझ्याकडे आहेत. हा? हे तुला माहिती आहे, मला माहिती आहे, त्या मुलीला थोडी माहिती आहे. त्या मुलीला थोडी माहिती आहे तुझ्याकडे पैसे आहेत का नाही. त्यांना सेन्स असतो लगेच कळतं. मग तुला आता तेच करायचंय, अवेअर करायचंय. मग अशा पण काय मुली इथं जे पैशावर प्रेम नाही करत, लोकवरती प्रेम करतात आणि स्वभावावर प्रेम करतात. मग त्यासाठी तुला काय करावं लागेल? अशा मुलींपर्यंत जावं लागेल ज्या पैशावर प्रेम नाही करत. राईट टार्गेट मग तुला तिथे जावं लागेल. आणि तू तिथेच चुकतोय. आणि त्या कुठं सापडते तुला? ESP रोडला. तिथे जाऊन तू क्लासच्या आधी 1 तास आणि क्लासच्या आधी 1 तास बसत. आता काय करायचंय आपल्याला? ह्याला गर्लफ्रेंड पटवून द्यायची. तर मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? त्याच्याबद्दल जास्त मुलींना सांगावं लागेल. आमच्या क्लासमध्ये ऋषिकेश नावाचा मुलगा आहे, खूप चांगला स्वभाव आहे, खूप हुशार आहे, हे असं सांगावं लागेल. नाही सांगितलं तर त्यांना काय स्वप्न पडणार आहे का? माउथ पब्लिसिटी. माउथ पब्लिसिटी. मग आता जर त्याच्याबद्दल जर सगळ्यात जास्त लोकांना जर सांगायचं असेल तर मग काय करायचं आपल्याला? मार्केटिंग म्हणल्यानंतर डायरेक्ट राईट टार्गेट ऑडियन्स म्हणलं जातं, पण मार्केटिंगच्या आतमध्ये पण टाईप्स असतात. मार्केटिंग कशी होते? मी जर लोकांना दिसतो तर लोकांना काय माझ्याबद्दल माहिती आहे. जसं की आता पलीकडच्या ऑफिसला एक मुलगी खूप सुंदर आहे आणि ऋषिकेश इकडे येतो ह्या ऑफिसला, पण ती तिकडे पलीकडच्या ऑफिसला असते. मग त्या मुलीला ऋषिकेश बद्दल कसं काय आयडिया भेटेल? ती तर डेटा अनालिटिक्सला आहे. हा? ऋषिकेश बद्दल कसं माहिती आहे? नाही माहित होणार. तुम्हाला काय करावं लागेल? कधी कधी त्या ऑफिसला पण जावं. म्हणजे काय करावं लागेल? तू जर एकदा तिथं गेला आणि ती मुलगी पण तिथं असेल तर ती मुलगी काय करेल? तुझ्याकडे पाहिजे, तू तिच्याकडे पाहशील. नाही बघितलं तरी एक सीन्स तरी होईल, हा ह्यो एक माणूस आहे आपल्या क्लासच आहे इथं आला म्हणजे. त्याच्यामुळे काय होईल? अवेअरनेस वाढ. सांगायचं मी हे का सांगतोय? कारण अवेअरनेस कसा होतो? कसा होता अवेअरनेस? पाहिजे, बरोबर आहे. आता अनिकेत आहे किंवा ऋषिकेश आहे, ऋषिकेशला किती लोक ओळखतात? आपल्या क्लासमध्येच ओळखतात, अजून स्टाफवर 10, 15, 20 लोक ओळखत असतील. पण त्याच्याबद्दल जर जास्तीत जास्त लोकांनी जर पाहिलं तर त्याचा अवेअरनेस जास्त होतो. मग आता आपल्याला मार्केटिंग करायची. कशाची मार्केटिंग करायची? डिजिटल मार्केटिंगच्या कोर्सेसची किंवा डेटा अनालिटिक्सच्या कोर्सेसची किंवा ऍप डेव्हलपमेंट किंवा कोणत्या पण सर्व्हिसेसची. मग NMD प्रायव्हेट लिमिटेड काय आहे हे लोकांना काय करायला पाहिजे? आधी समजलं. अवेअरनेस म्हणजे काय? दिसणे, जागरूक करणे किंवा दिसणे. मग जसं ऋषिकेश खूप सुंदर आहे, पण तो शेजारच्या ऑफिस मधल्या मुलींना माहितीये का? का माहित नाही? कारण तो तिथपर्यंत गेलाच नाही. म्हणजे त्याची काय झाली नाही? रीच झाली नाही. झाली का रीच? नाही. अवेअरनेस म्हणजे काय? एखादी मुलगी फक्त पाहणे. काय करणे? फक्त बघणे. तिच्याबरोबर बोलणे का? नुसतं ती दिसणे. मग ती ऋषिकेशनी पाहिली म्हणून ऋषिकेशला आवडली. का आवडली? दिसायला चांगली होती. मग जर तुम्ही जर ऍड रन केली आणि ती लोकांना दिसली म्हणजे काय? अवेअरनेस झाला. नुसती ऍड दिसली म्हणजे काय झालं? इम्प्रेशन आले. काय आले? इम्प्रेशन आले. मग जर मुलगी जर पटवायची असेल तर तुम्ही मुलींसोबत इम्प्रेशन मारणार का? इम्प्रेशन म्हणजे काय करणार? फक्त झलक मारणार. म्हणजे सपोज आता काय, मुली बस स्टॉपवरती उभा येतात आणि तुम्ही त्यांच्यापाशी एकदम गाडी काढून सनाट गेला, त्याला बोलायचं इम्प्रेशन. बोललात का तुम्ही? फक्त त्याच्यापासून गेलात. मी फेसबुक वरती काय केले? लॉग इन केले.
हे फेसबुक आहे आणि इथं काय असतात लोक असतात. आता मी काय केलंय हे दिसतंय नुसतं स्क्रॉल केलंय प्रत्येकावरती एक एक इम्प्रेशन आलं ह्याच्यावरती पण एक एक इम्प्रेशन आलं ह्याला बोलायचं इम्प्रेशन. पण आता मी काय केलं इथं थांबलो मी ह्याला बोलायचं रीच 6 सेकंदापेक्षा जास्त थांबलो मी म्हणजे काय केलं बस स्टॉप आहे सरळ निघून गेलो त्याला बोलायचं इम्प्रेशन. पण तिथं थांबून गाडी थांबून मुलींकडे बघत बसतो 6 सेकंदापर्यंत तर त्याला काय बोलायचं रीच बोलायचं. आणि तिथं थांबून त्या मुलींबरोबर तुझं नाव काय आहे तुझं कॉन्टॅक्ट नंबर दे असं त्यांना क्वेश्चन विचारणं ह्याला काय बोलायचं एंगेजमेंट. मग आता तुम्हाला असा क्वेश्चन विचारला जाईल मार्केटिंग मध्ये तुम्ही एक्झाम्पल फक्त कशासाठी मी लक्षात राहण्यासाठी सांगतोय तुम्ही बाकीचं सगळं विसरून जाणार आणि ते एकच एक्झाम्पल लक्षात ठेवा. अवेअरनेस म्हणजे काय नुसतं पाहणे. मग तुम्हाला आता एखादा माणूस म्हणला की मला काय करायचं माझे प्रॉडक्ट फक्त सगळ्या लोकांना दाखवायचे किंवा माझ्या बिझनेस बद्दल फक्त लोकांना माहित झालं पाहिजे बरोबर आहे. तर मग हे माहित होण्यासाठी तुम्ही कोणता कॅम्पेन रन करणार अवेअरनेस. एखाद्यावरती प्रेम होतं माहितीये एखाद्या माणसाला तुम्ही पाहिलंच नाही तर प्रेम होईल का त्यासाठी पाहावं. मी तुम्हाला त्याच्यामुळे एक्झाम्पल काय दिलं एक मुलगी सुंदर आहे ही त्याला भेटली किंवा हा त्याला भेटला यांनी पाहिलं एक मेरीला पाहिलं तर ते आवडायचं का नाही आवडायचं हे नंतरचं दिसतं. अवेअरनेस झाला बरोबर आहे. अवेअरनेस झाल्यानंतर काय होणार ते त्यांच्या बरोबर बोलणार किंवा हा तिच्या मागे लागणार मागे पाळणार नंतर तिचं नाव विचारणार तिचा कॉन्टॅक्ट नंबर घेणार बरोबर आहे. त्याच्यामुळे रीच वाढली त्यांची आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर घेऊन चॅटिंग करायला तर चॅटिंग जे करतो त्याला बोलायचं एंगेजमेंट. चॅटिंग मध्ये काय असतं मेसेज असतो मग एंगेजमेंट जर तुम्ही तिथे सिलेक्ट केलं ऑब्जेक्टिव्ह तर तिथे चॅटिंगचं सिम्बॉल दिसतंय का तुम्ही काय एंगेजमेंट म्हणजे काय चॅटिंग. मग चॅटिंग मध्ये हे काय विचारणार जेवली का बरोबर आहे ना ह्याला बोलायचं एंगेजमेंट. मग तुम्हाला आता जर कोणी एखाद्याने क्लायंट आहे आणि त्यांनी सांगितलं की मला काय करायचंय जास्तीत जास्त मेसेज मला आले पाहिजे व्हॉट्सअपवर किंवा जास्तीत जास्त मेसेज मला इनबॉक्स मध्ये आले पाहिजे मग कोणता ऑब्जेक्टिव्ह चूज करणार समजलं का. दुसरा ऑब्जेक्ट चूज करणार का तुम्ही जर चुकून अवेअरनेसचा केला तर मेसेज येतील का. अवेअरनेस मध्ये काय होतं फक्त आपण कसं आहे किंवा एक झलक दिसती आपल्या प्रॉडक्ट बद्दलची किंवा पोस्ट दिसणार ते कशामध्ये होणार अवेअरनेस मध्ये. आता दुसरं काय ट्रॅफिक. ट्रॅफिक म्हणजे काय डायरेक्ट आपल्या प्रोफाईल वरती किंवा आपल्या वेबसाईट वरती जास्तीत जास्त लोकांना फेसबुक मधल्या लोकांना आपल्या वेबसाईट वरती घेऊन ये समजलं. नंतर लीड जनरेट म्हणजे काय तिथं फॉर्म फिलअप करणं त्याची इन्फॉर्मेशन घेणं. का त्यांनी लीड दिली लीड म्हणजे काय कॉन्टॅक्ट नंबर त्यांनी का दिली लीड त्यांना आवडला पण भरोसा पण बसला आणि इथं त्यांना करण्याची इच्छा पण झाली म्हणून त्यांनी काय केलं नंबर दिला. नंबर सबमिट करणे किंवा नंबर आपल्याकडे येणे त्याला बोलतात लीड जनरेशन. कॉन्टॅक्ट नंबर आपल्याकडे येणे म्हणजे लीड जनरेशन. आणि नंतर आता सेल्स. मग सेल्स म्हणजे काय त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर दिला आपल्याला आपलं त्यांच्याबरोबर बोलणं झालं ते ऑफिसला येऊन गेले आणि त्यांनी माझा कोर्स विकत घेतला म्हणजे काय झालं सेल्स. मग अल्टिमेट गोल मार्केटिंग कशासाठी केली जाते सेल्स करण्यासाठी. पण सेल्स कसा होतो ह्याचं जर एक्झाम्पल पाहिलं तर पहिले ते अवेअरनेस होतो एंगेजमेंट होते लीड जनरेट होते आणि नंतर ते काय होते सेल्स म्हणजे एका पूर्ण प्रोसेस मधून जातो आपण बरोबर आहे. आता हेच जर आपल्याला हे जे एक्झाम्पल वरून सुद्धा सांगायचं असेल तर कसं सांगणार आपण सौरभ हे जे एक्झाम्पल वर सांगायचं असेल तर म्हणजे सपोज त्याला गर्लफ्रेंड पाठवायची बरोबर आहे. पण तो कोणाला पटवणार कोण आवडणार त्याला
एखादी मुलगी त्याला दिसलीच नाही आयुष्यात कधी, ती आवडेल का? म्हणजे पहिल्यांदा काय करावं लागेल, अवेअरनेस झाला पाहिजे ह्याला. ऋषिकेशला काय झालं पाहिजे, म्हणजे रस्त्याने जाताना एखादी सुंदर मुलगी दिसणार, ती मुलगी दिसणे म्हणजे काय म्हणे, त्याला समजलं की ही मुलगी खूप चांगली दिसते. मग काय म्हणणार तो, परत नंतर नेक्स्ट स्टेप काय असते, तो तिला नाव विचारणार, तुझं नाव काय आहे, कुठं राहते, काय एज्युकेशन झालंय, मी इथे NMD ला क्लास लावलाय, तू बी लावते का? ह्याला काय बोलणार, एंगेजमेंट. मग तुम्ही क्वेश्चन विचारतात, हे करतात, एंगेजमेंट झाली, नंतर काय होणार, दोघं एकमेकाला आवडायला लागले का 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 ते मग हे करणार, दोघं एकमेकाला आवडले, नंतर काय करणार, ह्यो ह्याच्या घरी सांगणार, एक एक मुलगी आहे, ती तिच्या घरी सांगणार, नंतर मग काय करणार, ह्यो तिच्या पप्पांना आणि नातेवाईकांना घेऊन त्यांच्या घरी जाणार. फॉर्म फिलअप. म्हणजे काय करणार, ट्राफिक घेऊन जाणार. सगळ्यांना घेऊन जाणार ना तो, मग काय घेऊन जाणार, ट्राफिक घेऊन जाणार. मग ट्राफिक तिथं काय परत सगळं बघाबघी होणार, परत एकदा चेक करणार, डिसाईड करणार फीज किती देणार, आपण तसं होंडा किती देणार, भाडे किती देणार, बाकी काय देणार, हे सगळं तुम्ही डिसाईड करणार. आणि त्याच्यानंतर काय होणार, लग्न होणार. झालं का? मग त्याला काय बोलायचं, सेल झालं, म्हणजे एक विकेट गेली. तर अशा प्रकारे तुम्हाला समजून सांगितलंय. फायनल प्रोडक्ट सेल्स म्हणजे काय, जी मुलगी आवडली तिच्याबरोबर लग्न होणे म्हणजे सेल्स होणे, आणि ती मुलगी आवडणे म्हणजे अवेअरनेस. तुझ्या मित्रांसोबत किंवा घरच्यांसोबत ओळख करून देणे किंवा तिला भेटायला घेऊन जाणे, हे त्याला काय बोलायचं, ट्रॅफिक. आणि ती चॅटिंग करणं म्हणजे काय, एंगेजमेंट. आणि लग्न झाल्यानंतर डिलीट अकाउंटला एक राईट लागतं, कुठं जायचं डिलीट करायला, कोर्टात जावं लागतं, कंट्रोल करावं लागतं. ठीक आहे, आता काय करायचं आपल्याला, अवेअरनेस करायचं का डायरेक्ट ट्रॅफिक करायचं. मग आता जर एखादं काय म्हणलं, आपण ही पहिल्या प्रोसेसच नको करायला, डायरेक्ट सेल्स करू, होईल का? म्हणजे काय, हे डायरेक्ट गेला बस स्टॉप वरती आणि डायरेक्ट एखाद्या मुलीला नंबर मागितला, देईल का मुलगी? पहिल्यांदा तिला ओळख करावं लागेल, म्हणजे अवेअरनेस वाढावं लागेल, म्हणजे तू कोण आहे, काय करतो, होऊ शकते ना ओळख जाता जाता बसने, तर तसं एवढा कॉन्फिडन्स तर लेवल कुठपर्यंत जाऊन हे करू शकतो आपण, म्हणजे सेल झालं नाही कुठपर्यंत हे करू शकतो, कुठलं स्किप करू शकतो आपण, यातला अवेअरनेस वगैरे नाही, कुठलं स्किप नाही करू शकतो. आता बघा काय काय लोक बघा, म्हणजे कसं कसं काय काय होऊ शकतं माहितीये का, जर डायरेक्ट आपण सेलची ऍड रन केली तर तुम्हाला काय होणार नाही, तुमचा अवेअरनेस नसेल, अवेअरनेस जर तुमची नसेल, डायरेक्ट काय काय लोक काय करतात, मला माझ्याकडे रिअल इस्टेटचे लोक येतात आणि बोलतात डायरेक्ट लीड पाहिजे. डायरेक्ट लीड म्हणजे काय, डायरेक्ट मला त्या युजरचा कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे. पण तुम्ही एखादी गोष्ट त्या गोष्टीबद्दल कधीच ऐकलेली नाही आणि पाहिलेली नाही, त्या गोष्टीवरती नंबर देणार का तुम्ही? मग तुम्ही जर डायरेक्ट सेलचा जर कॅम्पेन आता मी रन केला, आता जसं की अनिकेतचं काय आणि डिजिटल अनिकेत, कोणाला माहिती का डिजिटल अनिकेत कोण आहे? कोणालाच माहित नाही डिजिटल अनिकेत कोण आहे ते. मग डिजिटल अनिकेत कोणालाच माहित नाही, तर मग त्याची जर ऍड कोणाला दिसली तर ते स्क्रॉल करून टाकतील. का स्क्रॉल करून टाकतील? कारण ब्रँड अवेअरनेस नाही. जसं मला आता रिअल इस्टेटचा फ्लॅट घ्यायचा आहे, पण कोलते पाटील, अवनी रिअलिटी, गोदरेज आलं तर मला काय होतं, लगेच ट्रस्ट बसतो. बाकीच्या ठिकाणी कारण मला घ्यायचा आहे म्हणून मी पाहतो, पण तो डेव्हलपर एवढा नामांकित नसल्यामुळे मी काय करतो, लगेच स्किप करतो आणि स्क्रॉल. त्याच्यामुळे पहिल्यांदा अवेअरनेस खूप इम्पॉर्टंट आहे. अवेअरनेस साठी तुम्हाला प्रत्येक वेळेस काय करावं, ब्रँड अवेअरनेस आणि ब्रँड कन्सिडरेशन. आता अवेअरनेस मध्ये आणि लीड जनरेशन मध्ये काय डिफरन्स असतो मी तुम्हाला सांगतो.
जर अवेअरनेसचा जर कॅम्पेन रन करायचा असेल ना, तर अवेअरनेस म्हणजे काय, सगळ्या गोष्टी माहित होणे. मग जर सपोज मी जर लीड जनरेशनसाठी कॅम्पेन रन करतोय ना, त्यावेळेस मी कंपनीचं नाव कधीच टाकत नाही वरती आपल्या पोस्टरवरती, NMD प्रायव्हेट लिमिटेड कधीच मी काय टाकत नाही, ऍड्रेस टाकत नाही, सिटी टाकत नाही. समजलं का? का टाकत नाही? कारण इथं लिमिटेशन येतात. जर तुम्ही अवेअरनेसचा कॅम्पेन जर रन केला, तर त्याच्यासाठी पोस्टरची साईज किती लागते तुम्हाला? पोस्टरची साईज किती लागते? 1080 इंटू 1080 लागते. पण त्याच्यावरती जे टेक्स्ट टाकणार आपण ते किती असणार? 70% टेक्स्ट असणार आणि 30% फक्त इमेज असणार. बरोबर आहे. तुम्ही रस्त्याने चालला आणि एक मोठा बॅनर लावलाय, त्याच्यावरती बिल्डिंगचे फोटो आहेत. तुमच्या मनात लगेच माइंड येईल हे रिअल इस्टेटची ऍडव्हर्टाईज. समजलं? म्हणजे पहिले ते आपले डोळे पाहतात आणि नंतर मग त्याच्यावरती वेट करायचं का नाही करायचं हे मन डिसाइड करतात. बरोबर आहे. तुम्ही जर इंटरेस्टेड गोष्टीमध्ये जास्त टाइम स्पेंड करतात बाकीचे, मग अवेअरनेस मध्ये ना इमेज थोडी कमी असते. म्हणजे ते कुठं आहे, कोणत्या लोकेशन वरती आहे, त्याची प्राइस किती, हे सुद्धा डिटेल अवेअरनेस मध्ये आहे. समजलं? पण लीड जनरेशन मध्ये काय असणार, फक्त ऍडमिशन ओपन फॉर डेटा सायन्स अँड डेटा अनालिटिक्स. बिझनेसचं नाव नसणार, फक्त लोगो असणार. आणि कारण टेक्स्ट प्रोपोर्शनल काय असतं, इमेज आपल्याला किती पर्सेंट लागते, 70% लीड जनरेशन मध्ये इमेज असते आणि 30% फक्त काय असणार, टेक्स्ट असणार. त्याच्यामुळे काय होतं, ती इमेज हलकी होते, त्याच्यामुळे कमी पैशामध्ये लीड जनरेट होतं. समजलं का? आता 2 डिजिटल मार्केटर, एक म्हणजे मी आणि दुसरं म्हणजे XYZ. तर त्या XYZ नी जर 10 लीड जनरेट करण्यासाठी जर 1,000 रुपये स्पेंड केले, तर मी त्याच लीड त्याच लोकेशन मध्ये 500 रुपयाला पण आणू शकतो. का आणू शकतो? कारण मला माहिती की कमी पैशामध्ये लीड आणण्यासाठी आपल्याला काय गोष्टी करायच्या. समजलं का? इथं डिफर पडतो. एक होती एकता कपूर. हॅलो. मग तिथून आहे ना पुढे YCM आहे, तिकडे जायचं जावं लागतं. हो. संत तुकाराम नगर. हो. YCMच्या पुढे नाही का ते संत तुकाराम नगर पोलीस स्टेशन तिथं. हा पुढंच आहे, मैत्री चौक. हा. हो. झालं? आपल्याला आता अवेअरनेसची ऍड रन करायची, तर पहिले ते अवेअरनेस मध्ये जायचं आणि कंटिन्यू करायचं. काय करायचं? किती सिंपल आहे स्टेप. इथं कॅम्पेनचं नाव टाकायचं. एखादा माणूस आला, आता सपोज काय झालं, तुमचं लग्न झालं, तुम्हाला पोरग झालं, तर तुम्ही नाव काय ठेवणार? नाही झालं तर असं नाव काय ठेवणार? सर एकच मिनिट. नाव ठेवण्यासाठी काय लागतं? जसं की विराट कोहली आणि अनुष्काचं नाव झालंय, बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही काय करतात? ओके. अनुष्का नाव ठेवले त्याच्या पोरीचं, पप्पा आणि मम्मीचं मिळून नाव ठेवलंय. आता रोहित शर्माने काय घेतली, गाडी घेतली 3 करोडची का 4 करोडची का 5.5 करोडची. तर त्याने काय केले, त्याला 2 मुली आहेत ना, तर त्या दोन्ही मुलींचा जी डेट ऑफ बर्थ आहे ना, त्याचा नंबर घेतलाय. नंबर घेण्यासाठी 12 लाख रुपये खर्च केला. बरोबर आहे. तर तुम्ही मग इथं कॅम्पेनचं नाव काय ठेवणार? नाव काय पण ठेवलं तरी चालतं, पण तुम्ही काय ठेवणार तसंच ठेवणार. हे अकाउंट कोणाचं आहे? ऍड कशासाठी रन करतोय आपण? डिजिटल मार्केटिंगसाठी. तर DM कोणी रन केली? अनिकेतनी. आणि आजची डेट किती आहे? 2025 टाकलं तर मी जर आजची डेट किती आहे? 14. पण 14 पुढल्या महिन्यामध्ये पण रिपीट होणार आहे. नंतर 14 ऑगस्ट टाकलं तर ही पुढल्या वर्षी पण रिपीट होणार आहे. पण ही जी डेट आहे ही तुमच्या आयुष्यात परत येणार आहे का? त्याच्यामुळे नाव तुम्हाला कसं द्यायचंय, असं द्यायचं. का द्यायचं त्याचं रिझन सांगतो. मी बोललो अनिकेत, तर अनिकेत जगात एकच आहे का? पण आपल्या क्लासमध्ये एकच आहे.
ऍड करू. हा दुसरा एक आहे, पण सरनेम पण इम्पॉर्टंट आहे ना, म्हणून इथं डेट पण टाकलं. चांगलं एक्झाम्पल आहे. आता इथं काय असतं, नाव द्यायला शिकलात तुम्ही, आणि जर तुम्ही काय पण नाव दिलं तरी कोणाला काही फरक पडत नाही, फक्त ते लक्षात राहण्यासाठी सिंपल आहे. नंतर काय बाईंग म्हणजे ऑप्शन लावलं जाईल. मग सपोज 10 लोकांनी ऍड रन केली, मग कोणाची ऍड सारखी सारखी दिसणार, जो जास्त पैसे लागले. त्याच्यामुळे इथं काय बाईंग काय ठेवायचं, ऑप्शन ठेवायचं. आणि इथे एक असतं रिझर्वेशन. तुम्ही कशामध्ये रिझर्वेशन करतात, ट्रेन मध्ये. जर रिझर्वेशन झालं बुक तरच तुम्हाला सीट वरती, नाही तर उभं राहून जावं लागतं, माहिती. तर तसं ऑप्शन ठेवायचं याच्यामध्ये. आणि इथं काय करायचं, कॅम्पेन ऑब्जेक्टिव्ह काय अवेअरनेस. तुम्हाला एक असा क्वेश्चन विचारला जातो की किती गोल असतात. हॅलो, हा म्हणलं कॉल करू का मी लेक्चर मध्ये. हो, तुम्हाला असा क्वेश्चन विचारला, त्या बाईचा फोन येतोय, कोण जाणार आहे का इंटरव्ह्यूला. तिला सांगितलं होतं 2:30 वाजता येणार आहे पोरं. ऋषिकेश जाणार आहे का तू. जातो मी, जवळच आहे. सर मला इकडून न्यायला अजून अर्धा हा हा चालेल. मी मला त्याला यायला मला अर्धा तुमचं रेझ्युमे पाठवून द्या आणि जाऊन या. काय म्हणते तर बघा, इंटर्नशिप चांगली आहे आणि ज्यांना फुल टाइम करायचं नवी ते पेठेत. हो नवी पेठेत. जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जायचं असलं तर तुम्ही जा. आपण लवकर लेक्चर सोडू, जॉब महत्वाचा आहे. इथं ऑब्जेक्टिव्ह सगळ्यांना समजलं. नंतर आता इथं काय असतं, ऍडव्हान्टेजेस प्लस कॅम्पेन बजेट. तुम्हाला काय बजेट ठेवायचंय का, ठेवायचंय. नंतर इथं असतं एबी टेस्टिंग. एबी टेस्टिंग काय असतं माहितीये का, मग सपोज मी एक चाललेले पुण्यामध्ये ऍड आणि दुसरी ऍड रन चालवली मुंबईला, किंवा एक ऍड रन केली मी पूर्ण पुण्यामध्ये आणि एक ऍड रन केली फक्त एफसी रोडला. तर एफसी रोड मध्ये पुणे का पुण्यामध्ये एफसी रोड आहे, मग इथं एबी टेस्टिंग म्हणजे ए इंटरसेक्शन बी असतं. तुम्हाला गणित नाही कळणार, त्याच्यामुळे मी माझ्या लँग्वेज मध्ये सांगतो. जर सपोज मी एक कॅम्पेन रन केलाय महाराष्ट्रासाठी आणि दुसरा कॅम्पेन रन केलाय पुण्यासाठी, तर मग जो पुण्यात महाराष्ट्राचा कॅम्पेन रन केलाय आणि एक दुसरा सेमच कॅम्पेन रन केलाय आणि दुसरा फक्त पुण्यासाठी केलेला आहे, मग जो महाराष्ट्रासाठी कॅम्पेन रन केलेला आहे त्याच्यामध्ये पुण्यामध्ये दाखवायचंय का नाही दाखवायचं, दाखवायचं का नाही दाखवायचं ते डिसाईड करणे म्हणजे एबी टेस्टिंग. पण पुण्यामध्ये मी फक्त कॅम्पेन रन केला तर तो महाराष्ट्रात दिसेल का, नाही दिसणार. पण महाराष्ट्रात कॅम्पेन रन केला, महाराष्ट्राच्या आतमध्ये काय येतं, पुणे येतं, मग त्याला बोलतात एबी टेस्टिंग. तर एबी टेस्टिंगचा पण आपण एक कॅम्पेन नंतर पाहणार आहे. आता इथं स्पेशल कॅटेगरी असते. कॅटेगरी मध्ये काय, तुमचं बिझनेस मॉडेल काय आहे, फायनान्स रिलेटेड बिझनेस आहे, क्रेडिट रिलेटेड आहे, ड्रग रिलेटेड आहे का एज्युकेशन रिलेटेड आहे. जर तुमचं फायनान्स रिलेटेड, पॉलिटिक्स रिलेटेड किंवा इतर अन्य सेन्सिटिव्ह गोष्टी रिलेटेड तुम्ही जर कॅम्पेन रन करणार असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, ड्रगची ऍडव्हर्टाइजमेंट करणं अलाउड आहे का, आहे का. परमिशन. हॅलो, हा बोला. मी इकडे एफसी रोडला आहे. हो, तुम्ही कुठे, नाही त्यांचंच घ्या ना आधी, मी इथं आहे एफसी रोड. हो, गेलात का तुम्ही, पोहोचलात का. हो हो. आता इथं काय फायनान्शियल प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस आहे, नंतर एम्प्लॉयमेंट रिलेटेड, हाऊसिंग रिलेटेड, सोशल इश्यूज रिलेटेड जर असेल तर आपल्याला काय लागतं, डॉक्युमेंट्स लागतात. म्हणजे पॉलिटिक्स लोकांची ऍड रन करायची, तो खरंच पॉलिटिक्स आहे का, त्याचं काय लागेल, डॉक्युमेंट्स लागेल. फायनान्स रिलेटेड जर काही गोष्टी असतील, जसं की आता तुम्ही स्टॉक मार्केटची ऍडव्हर्टाइजमेंट करतात तर ते सेबीला रजिस्टर आहे का, त्याचं काय लागणार आहे, डॉक्युमेंट लागणार. मग आता काय करायचं, जर तुम्हाला नसेल तरी पण काय प्रॉब्लेम होत नाही, तर आपल्याला हे काही सिलेक्टच नाही करायचं. काय करायचं नाही, सिलेक्ट झालं वाटतं. हे सिलेक्ट झालं तर याचं काय करायचं, डॉक्युमेंट काय लागणार आहे. इथं जर सिलेक्ट झालं तर तुम्हाला त्याचे डॉक्युमेंट्स द्यावं लागेल, नसेल तर नका सिलेक्ट, काय गरज नाही सिलेक्ट. गेलं तरी पण तुमची ऍडव्हर्टाइजमेंट चालते. आता पुढे
आहेत. फर्स्ट स्टेप किती सिंपल आहे. पहिली स्टेप पूर्णपणे सगळ्यांना समजली. फक्त आपण काय केले, पहिले 3 स्टेप मध्येच आपला कॅम्पेन असतो. पहिली स्टेप म्हणजे काय, कॅम्पेन नेम. दुसरी म्हणजे काय, ऍड सेट नेम. आणि तिसरं म्हणजे ऍड नेम. आपलं नाव, आपल्या पप्पांचं नाव आणि आपलं सरनेम, 3 गोष्टीमध्ये आपण पूर्ण होतो. तसं कॅम्पेन पूर्ण जर करायचं असेल तर काय असतं, पहिल्यांदा कॅम्पेन नेम, ऍड सेट नेम आणि ऍड नेम. पहिली स्टेप आहे कॅम्पेन नेमची. पहिल्यांदा फक्त कॅम्पेनचं नाव दिलं, नंतर काय सिलेक्ट केलं आपण, बाकी काहीच सिलेक्ट नाही केलं, कॅटेगरी पण सिलेक्ट नाही केली, काहीच सिलेक्ट नाही केलं. पहिली स्टेप खतम. दुसऱ्या स्टेप मध्ये तुम्ही ज्यावेळेस जातात त्यावेळेस पण आता ऍड सेट टाकायचं. मग काय नाव दिलं होतं तेच नाव ठेवलं तरी चालेल. इथं फक्त डीएम, अनिकेत आणि 25. इथं थोडं कमी टाकलं किंवा सेम ठेवलं तरी. आता आपल्याला काय, मॅक्झिमम रीच ऑफ ऍड काय करायचंय, आपल्याला जास्तीत जास्त रीच वाढवायची का काय करायचंय, का नंबर ऑफ इम्प्रेशन वाढवायचे. इम्प्रेशन म्हणजे झलक. ते लोक फक्त 6 सेकंदाच्या आतमध्येच तुमची ऍड दिसणार. मॅक्झिमम रीच ऑफ ऍड, मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचवायचंय का काय करायचंय हे तुम्हाला, का जास्तीत जास्त व्ह्यू वाढवायचे. मग हे तुम्ही करायचं, मॅक्झिमम नंबर ऑफ रीच. तुम्हाला एक रीच किंवा एक हे किती रुपयाला आली पाहिजे हे तर तुम्ही कंट्रोल करू शकता. मला वाटलं 1 रुपयालाच आली पाहिजे, 1 रुपयाला, 100 रुपयाला, 100 रुपयाला, त्याच्यापेक्षा कमी पण येऊ शकते. मी इथं काहीच सिलेक्ट करत. समजलं. पेज कोणतं सिलेक्ट, ऑटोमॅटिकली ते पेज सिलेक्ट झालंय. इथं जर तुमचे 100 पेजेस असतील तर तुम्हाला पेज सिलेक्ट करावं लागलं असतं. नंतर आता काय करायचं, डेली बजेट. 2 टाईपचे बजेट असतात, एक डेली बजेट आणि दुसरं काय असतं, मंथली बजेट. मी इथं काय ठेवलंय, फक्त एक लाईफ टाइम बजेट आणि एक डेली बजेट. तर डेली बजेट किती रुपये ठेवू शकता तुम्ही, 83 रुपये. तुम्ही जर 84 रुपये 85 ठेवलं ओके, पण जर तुम्ही त्याच्यापेक्षा कमी केलं, सॉरी आता चेंज झाले, आधी 85 होतं, आता त्यांनी सांगितलंय 88.13, म्हणजे 89 रुपयाच्या वरती तुम्हाला पैसे ठेवावे लागतील जर ऍड रन करायचे असेल तर. किती, 89. मग तुम्ही इथं किती पण पैसे ठेवू शकता, 5 लाख, 50,000, 5,000, 200 रुपये, 500 रुपये, 800 रुपये, जेवढी तुमची बजेट आहे तेवढं तुम्ही काय करा, पैसे ठेवा. स्टार्ट डेट, तुमची ऍडव्हर्टाइजमेंट कधी स्टार्ट होणार आहे, आजपासूनच होणार आहे, 2:10 पण आता झाले 2:20. आपण जेवढी ऍड रन करायला सुरुवात केली होती तेव्हापासून हे दिसणार आहे. आता ही जी तुमची ऍड आहे ती शेड्यूल करायची का, शेड्यूल म्हणजे काय, नंतर दाखवायची पुढल्या महिन्यात किंवा आता नाही. आता ही ऍड कुठं दाखवायची, इंडियामध्ये दाखवायची का पुण्यात दाखवायची, तर हे इंडिया कट करा आणि इथं फक्त पुणे टाक किंवा महाराष्ट्र टाक. किती सिंपल आहे. तर अशा प्रकारे पहिली स्टेप तुमची पूर्ण क्लिअर. तर 2 स्टेप पाहिलेत, खूपच उशीर झालाय, तुम्हाला पण इंटरव्ह्यूला जायचंय. आजचा लेक्चर आपण काय करू, स्टॉप करू. सर ते मॅडम किती वाजे